तर मित्रांनो, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. आता निघायची वेळ झाली आहे. एक थोड्याच 2-3 तासात मी माझ्या नातेवाईकांबरोबर मुंबईला परतीचा प्रवास करणार आहे. काल आम्ही आलो, हे तुम्ही बघताय तिथे स्नेहकुंज बिल्डिंग आहे. बिल्डिंग नाही म्हणताय, सॉरी, स्नेहकुंज विल्ला म्हणून आहे. तर आपण थोडक्यात जरा आता हा जो विल्ला दिसतोय तुम्हाला मागे, मस्तपैकी आहे. तर ह्याचं जरा आतून पण बघूया, बाहेरचं सगळं वातावरण बघून घेऊया एकदा. आणि खूप छान आहे. मग मी एक दिवस आलो जरा वीकेंड स्टेसाठी. मला खूप बरं वाटलं, एन्जॉय वाटलं. माझा एक दिवस एकदम मस्त, असं वाटलं की एक आठवडाभरच मजा केली मी खूप. तर खूप छान आहे. हा त्याचा मेन गेट आहे. इथून आता आपण एंट्रन्समधून आत चाललो आहे. आत चालल्यावरती समोर जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे स्नेहकुंज विल्ला. माझ्या नातेवाईकांचा हा विल्ला आहे. आणि चला आता आपण हळूहळू मस्त प्रवेश करूया आणि बघूया. तर आतमध्ये शिरल्याच लगेच तुम्हाला ही मोकळी जागा दिसते. ही पार्किंग प्लेस एकदम मस्त आहे. कमीत कमी मला वाटतं एक 7-8 गाड्या, 5-6 गाड्या तर आरामात राहू शकतात. ह्याला सराउंडिंग मस्तपैकी गार्डनिंग केलेलं आहे. फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघतायत तुम्ही लावलेली आहे. कुठले ते मला माहीत नाही, पण फुलं मस्त आहेत. खूप छान आहे. छोटासा एक बगीचा आहे इकडे. हे बघा, छान छान फुलं लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. ही पण एक प्रकारची फुलंच आहे. मला वाटतं ते जास्वंदीचं फूल आहे. ऑरेंज कलरचं आहे, व्हाईट कलरचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदीची फुलं पण आहे. ही एक नैसर्गिक शोभा उठून देते मस्तपैकी. आणि हे बघा, ह्याला म्हणतात कोरियन ग्रास. ह्याच्यावर बसलं ना की असं वाटतं की आपण मस्त स्पॉन्जवरतीच बसलेलो आहे. मस्त झोप पण चांगली लागते रात्री. तर तसं बघायला गेलं तर जोक मारतो आहे, पण खूप छान आहे. तुळशी वृंदावन आहे बरोबर मेन एंट्रन्सच्या समोर. तिथून आपण नंतर जाणार आहोत आतमध्ये. आता मेन तुम्हाला बाहेरचं दाखवतो सगळं. कंप्लीट बगीचानी डेकोरेट म्हणता येणार नाही की मस्त बगीचानी सजवलेलं आहे हे विला. बेस्ट स्विमिंग पूल आहे आता इकडे. आणि तुम्हाला जर वाटलं डुबकी मारायची, आंघोळ करायची, मस्तपैकी स्विमिंग करायचं, थोडंसं काय म्हणतो त्याला, गरम पाण्यात उन्हाळ्यात जरा, म्हणजे आता उन्हाळ्यात चालू आहे, तुम्हाला वाटलं जरा स्विमिंग वगैरे करायचं तुम्ही करू शकता. तसंच झोपाळ्यावर बसायचं असेल संध्याकाळी, दुपारी, कधी पण तुम्हाला, तर झोपाळे पण आहेत इथे. हे जे वरती जे तुम्ही बघतायत हे ॲक्च्युली जे क्रीपर्स म्हणतो त्याला आपण, तर त्या क्रीपर्ससाठी हे बनवलेलं आहे. हे बघा, ही वायर बनवलेली आहे क्रीपर्ससाठी. म्हणजे ह्याच्या हेल्पने असे क्रीपर्स वरती जातील. हे बघा, इथे ऑलरेडी क्रीप चालू झालेलं आहे. ते मस्तपैकी आता ह्याचा सपोर्ट घेऊन वर जाईल. तसंच इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण आहेत. हे बघा, इथे आहे ही समोर सगळं हा बगीचा साईडनी असा कंप्लीट फुलाने सजवलेला आहे. बगीचा तर मस्त आहे. हे लॉन आहे. हे जरा एक शो म्हणून आहे. बाकी लोकांनी समजून घ्यायचं, पण हे एक शो म्हणून आहे ते. तसंच ह्याला स्प्रिंकलर्स वगैरे, हे बघा स्प्रिंकलर्स आहेत. त्यामुळे सकाळी जेव्हा हे लॉन असतं हे सॉफ्ट असतं एकदम. हे बघा, हे सॉफ्ट लॉन आहे एकदम. तर बरं वाटतं बसायला इथे. आता जे हे समोरचं जे कंप्लीट एरिया आहे, इथे तुम्हाला हे केळ्याची झाडं आहेत, नारळाचं झाड आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे मला वाटतं फणसाचं झाड आहे. हे बघा, फणस लावलेले आहेत असं वाटतं मला. फणसाचं झाड आहे. जर मी चुकलो असेन तर जरा करेक्ट करा कमेंट बॉक्समध्ये की हे कुठलं झाड आहे ते. हे बघा, हे सगळं कंप्लीटली मस्तपैकी बनवलेलं आहे. हे आपलं आंब्याचं झाड आहे. हे बघा, छोटे छोटे कैरी आता लागलेल्याच आहेत इथे. मस्त एकदम छान. आणि हे पण कुठली तरी झाडं आहेत ही 2. मला माहीत नाही कुठली झाडं आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता आपण जाऊया मेन एंट्रन्समध्ये. हे बघा, हा सगळा जो आहे हा कंप्लीट विल्ला आहे, स्नेहकुंज विल्ला. चला आता आपण मेन एंट्रन्समध्ये जाऊया.
आतमध्ये शिरताच तुम्हाला इथे हॉल दिसतो मस्तपैकी मोठा. माझे नातेवाईक आहेत तिथे. ते समोर हे किचन आहे. मस्त किचन पण खूप छान आहे. डायनिंग ट्रॉली टेबल ट्रॉलीज आहेत त्या या टेबल डायनिंग टेबल मस्त डेकोरेटिव्ह पीसेस आहेत. सगळं डेकोरेशन केलेलं आहे सगळं तुम्ही बघू शकतात इथे. हा बघा हा हॉल. टी व्ही तुम्हाला काराओके करायचं काराओकेने ऐकू शकतात. मस्त गाणं वगैरे गायचं असेल तर. आणि इथे तुम्ही देवारा पण आहे इथे. आता आतमध्ये आल्यावरती 2 ठिकाणी 2 खोल्या आहेत. ही एक खोली आहे आणि ही दुसरी खोली आहे. हा हॉलला लागून आहे. तसंच तुम्हाला इथे एक बाथरूम आणि टॉयलेटची पण प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे वॉशरूम आहे, बेसिन, गीझर सगळं आहे. तर आता आतमध्ये शिरल्यावरती ही एक बेडरूम आहे. अटॅच त्याला बाथरूम पण आहे. हे बघा सेम आहे जसं तिथे आहे तसंच आहे. गीझर, वॉशरूम, तुमचं आंघोळीसाठी बेसिन वगैरे सगळं आहे इथे कंप्लीट. कबाट पण आहे. हे बघा हे कबाट आहे. पडदे पण उघडल्यावर तुम्ही पैकी हा व्ह्यू घेऊ शकतात. समोर जो दिसतोय तुम्हाला मस्त नॅचरल गार्डन म्हणायला हरकत नाही. स्विमिंग पूल आहे. तुमचं बसायसाठी झुला पण इथून दिसतं सगळं तुम्हाला. आणि ही आपली खोली आहे. तर ही एक रूम आहे. तशीच समोर एक रूम आहे तिथे दिसते तुम्हाला. सेम टू सेम आहे. म्हणजे या ग्राउंड फ्लोअरवरती 2 रूम्स आहेत. बेडरूम्स म्हणायला हरकत नाही. आणि समोर जी आहे तिथे ते कॉमन म्हटलं ना हॉलसाठी एक टॉयलेट बाथरूम आहे. कॉमन म्हणायला हरकत नाही. चला मंडळी आपण जाऊया तर वरती. हां एक सांगायला विसरलो. इथे जनरेटर पण आहे. इन्व्हर्टर म्हणतो त्याला. हा बघा हा इथे इन्व्हर्टर पण आहे. म्हणजे कधी लाईट वगैरे गेले ना तर ह्या इन्व्हर्टरच्यामुळे तुमची पॉवर परत तशीच राहते. लाईट जात नाहीत. तर इन्व्हर्टरची प्रोव्हिजन पण आहे इकडे. वेगळ्या एक्स्ट्रा खुर्च्या वगैरे पण आहेत. आता आपण जाऊया वरती. हा फर्स्ट फ्लोअर आहे, पहिला मजला. तर परत दोन्ही साईडला बेडरूम ॲज युजल. इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. तसं ग्राउंड फ्लोअरला 2 बेडरूम्स आहे. एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. 2 बेडरूम्स झाल्या. हे 3 आणि 4 म्हणजे फर्स्ट फ्लोअरला 2, ग्राउंड फ्लोअरला 2. हे बघा ही कंप्लीट मस्त बेडरूम आहे ही. आपण लाईट पण लावून बघूया. हे बघा कॉमन ह्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हे बघा हे पण उघडून दाखवतो तुम्हाला. हे तर सेम गीझर वगैरे प्रोव्हिजन आहे. वॉशरूम वगैरे आहे आणि बेसिन वगैरे आहे. 2 बेडरूम्स आहेत. ही एक बेडरूम आणि ही एक बेडरूम. सेम टू सेम तसंच आहे. कॉमन बाथरूम याला अटॅच बेडरूमला अटॅच बाथरूम ज्याला मास्टर बेडरूम आपण जेव्हा म्हणतो तसंच हे विल्लाचं पण मास्टर बेडरूम बोलायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक बेडरूमला अटॅच बाथरूम आहे आणि कबाट पण आहे. हे बघा तर इथून पण आता मी पडदा जरा हे करतो आहे. बघा नॅचरल व्ह्यू तुम्हाला इथे पण बघायला मिळतो. खाली स्विमिंग पूल, तिथे झोपाळे आहेत 2 झोपाळे. एक या साईडला एक आहे आणि त्या साईडला आहे. आणि बाकीचा सगळा बगीचा आहे. मागच्या साईडला तुम्ही बघताय डोंगर पण आहे दिसत आहे. ते बघा ते डोंगर आहेत सगळे तिथे. तर इथे बसल्यावर पण तुम्ही नॅचरल व्ह्यू घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे की जे पर्यटक येतात इथे त्यांना मस्तपैकी विकेंडला एन्जॉय करून जायला हरकत नाही. ते एन्जॉय करूनच जातील. मी तरी खूप एन्जॉय केलं. तुम्हाला कसं काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा या विल्लाबद्दल. हा होता फर्स्ट फ्लोअर. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला अटॅच आहे. तर मी त्याला टेरेस म्हणून म्हणतो किंवा तुम्ही अटॅच बाल्कनी म्हटलं तरी हरकत नाही. तर चला आपण जाऊया बाल्कनीमध्ये आता. तर ही आहे अटॅच बाल्कनी. मी आता हे उघडतो. ही बघा
कंप्लीट ही बाल्कनी आहे ही. मी ह्याला बाल्कनीच म्हणतो. तुम्ही काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. तुम्हाला वाटलं कधी इकडे बसायचं किंवा वाटलं एक थोडंसं बसून जेवायचं किंवा काही खेळायचं, झोपायचं, सगळं करू शकतात. बघा केवढी मोठी बाल्कनी आहे ही. मी याला बाल्कनी म्हणेन. तुम्ही काय म्हणाल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि नॅचरल व्ह्यू, कुठे गाडीचा आवाज नाही, काय नाही, काय नाही, शांतपणे आलो, मस्त एन्जॉय केलं. तर ह्यालाच म्हणतात की नॅचरल ब्युटी. तर अशा पद्धतीने हे कंप्लीट हा जो आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि अटॅच मोठी बाल्कनी आहे. तर मंडळी अशा पद्धतीने हा जो विल्ला आहे स्नेहकुंज विल्ला तो एअरबीएनबीवरती पण अवेलेबल आहे. कारण माझ्या नातेवाईक जे आहेत की ज्यांच्याबरोबर आलो आहे त्यांच्याच एका रिलेटिव्हचं हा विल्ला आहे आणि तुम्हाला त्याचं सगळं डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करीन. नॉट ओन्ली एअरबीएनबी पण तुम्हाला कधी वाटलं की विकेंड स्टेसाठी यायचं, एक शनिवार रविवार असं किंवा लागून सुट्ट्या आल्या तर तुम्ही त्याचा पूर्ण फायदा घेऊन तुम्ही ते येऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. आणि मला तर खूप आवडला. मी फक्त 1 दिवसासाठी आलो इकडे माझ्या नातेवाईकांबरोबर जे तुम्ही बघितले. दुसरं म्हणजे नॉट ओन्ली एअरबीएनबी, जसं तुम्हाला वाटलं की कधी यायचं इकडे तर तुम्ही बुक करू शकतात. बुक म्हणजे एअरबीएनबीवरती तर बुक करू शकतात, पण मी तुम्हाला जो नंबर देईन तो हा खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्लस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण डिस्क्राईब करीन सगळं हे आणि त्याच्यात पण मी नंबर वगैरे घालीन, इन्स्टा आय डी वगैरे आहे तो पण मेन्शन करीन. म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की बाबा जास्त लांब न जाता इथे यावं तर जरूर या आणि खूप खूप म्हणजे एन्जॉय करू शकतात तुम्ही. तर आम्ही आता थोड्याच वेळात इथून निघणार आहोत. थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 1 तासाभरात आम्ही इथून निघू. परतीचा प्रवास ज्याला आपण म्हणतो मुंबईला जायला. तर मेन म्हणजे कसं रविवारच असल्यामुळे उद्या थोडा आराम पण पाहिजे. तर खूप छान बरं वाटलं मला. आणि तुम्हाला कसा हा विला वाटला, त्या विलामधले आतल्या सगळ्या जे ॲम्युनिटीज वगैरे ते कसं वाटलं ते सांगा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करा. तर नेहमी मी तुम्हाला राईड्सबद्दल सांगतो, नेहमी तुम्हाला मी एक वेगळ्या प्रोडक्ट्सबद्दल सांगतो. तर आजचा व्हिडिओ जो होता तो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, तो म्हणजे या विल्लावरती. आणि सगळं मी डिटेल खाली मेन्शन करीन. तुम्हाला जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्या नंबरावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून डिटेल घ्या. प्लस एअरबीएनबीवरती पण हा विल्ला आहे, तर तुम्ही एअरबीएनबी थ्रू पण तुम्ही इथे येऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. तर हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो आहे. आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.